हाय गाईस, आजचा माझा न्यू ब्लॉग. आज होणार आहे आमच्या घरात बाप्पाचं आगमन. त्यासाठी घेतल्या मी रांगोळ्या काराला दरवाजान. आधी मी चुना घेतला ना, चुना मस्त काढून बिलून घेतल्यानंतर घेतल्या मी रांगोळ्या काराला गेटच्या बाहेर. रांगोळ्या काढून झाल्यानंतर पायऱ्यांवरती रांगोळ्या काराच्या बाकी होत्या तिथं बी काढून घेतल्या. मग दरवाजान बी रांगोळ्या काराच्या होत्या तर तिथं बी काढून घेतली. आणि एक मस्त की पायऱ्यांच्या खाली एक फूल मोठा की काढून घेतला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर घेतले बाप्पाचे पाय उमटायला. बाप्पा घरात येणार आहेत तर बाप्पाचे पाय तर उमटायला पाहिजेलच ना. आणि इथं आपलीच परंपरा आहे. बघू शकता मस्त की आपले बाप्पाचे पाय मी उमटत गेलेले आहे. आणि खरंच या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत असते वर्षभर. तो क्षण आज आलेला आहे. आज माझा बाप्पा माझ्या घरी येणार आहे. म्हणून बाप्पा याच्या आधी मी बाप्पाचे पाय उमटून घेतलेले आहेत. बघू शकता आपले पाय किती मस्तपैकी उमटलेले आहेत. बाप्पा आल्यावर इतकं घराला घर पण येतं ना, असं वाटतं बाप्पा तुम्ही आल्यावरती परत जाऊच नका असं एकदम वाटतं. आणि जेव्हा बाप्पा निघतात ना घराच्या बाहेर तेव्हा असं मन लय उदास होतं. कारण जेव्हा आपल्या घरात बाप्पा येतं ना तेव्हा बाप्पा आपल्या समोर असतो, आपल्या डोळ्यांसमोर असतो. बाप्पामुळे आपल्या घराला घर पण असतं, येतं ते येतं, पण बाप्पामुळे आपल्या घरात दोन माणसं येतात, राहतात, मस्ती एन्जॉय, बाप्पाच्या गाण्यावर नाचणार, फेऱ्यांची गाण्यावर नाचणार. किती छान वाटतं. म्हणून बाप्पा तुम्ही आले ना की जाऊच नका. माझी तर एवढीच इच्छा आहे. पण काय करणार, परंपरा आहे. तुम्हाला यावं लागतं, परत तुम्हाला जावं पण लागतं. बघू शकता आपल्या बाप्पाचे पाय पण मस्त उमटून झालेले आहेत. त्यानंतर मी घेतला बाप्पाचा पाट काढायला. बघू शकता मस्त की आपलं मी चौरंगची रांगोळी काढून घेतलेली आहे. आपल्या बाप्पाचा पाट तयार झालेला आहे. रांगोळ्या काढून झाल्यानंतर हे गेलं बाप्पा आणावा गेल्यानंतर माझ्या पोरांनी घेतला बारका बाप्पा हातात आणि दुसरा बाप्पा दुसऱ्या ठिकाणी होता. मग त्या गेले, मग त्यांची आणला दुसरा बाप्पा घेतला, पोरांनी आणला, नंतर ठेवला आपल्या पाटावर ठेवून झाल्यानंतर यांनी ओवाळली अगरबत्ती. नंतर पोरांच्या हाताने दिला पानाचा इडा. त्यानंतर बाप्पा उचलताना बोलले गणपती बाप्पा मोरया. आपल्या बाप्पाला घेतले, निघाले सरळ आपल्या गाडीपाशी. त्या गाडीने बाप्पाला बसवलं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्या गावानं उतरून झाल्यानंतर आपले आले घरापाशी आल्यानंतर मी पहिला नजर उतरून घेतली. त्यानंतर घास उतरवले बाप्पाच्या अंगावरून. घास उतरून झाल्यानंतर मी ओवाळली आरती ओवाळून झाल्यानंतर आपल्या बाप्पाला घेतलं घरान. आपले बघू शकता आपले बाप्पा घरात येत आहेत. फायनली आपले बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत. आपल्या बाप्पांना मस्त आहे की पाटावर बसवलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्या बाप्पाला उचलून मकरात बसवलेला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. फायनली माझा बाप्पा माझ्या